नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये. मित्रांनो, मागचे काही लेक्चर झाले, तुमचा जो काही इंटरेस्ट बघता मला सुद्धा या मॅरेथॉन सिरीज मध्ये जास्त इंटरेस्ट येत आहे. त्यामुळे यानंतर या मॅरेथॉन लेक्चर मध्ये एक नवीन ट्रिक्स किंवा नवीन कंडिशन आणणार आहे. आपण काय करणार आहोत, प्रत्येक एका मॅरेथॉन लेक्चर मध्ये म्हणजेच एकच टॉपिक इन द सेन्स चॅप्टर, जसं की आपण आजपासून लँड ॲक्विजिशन ऍक्ट वर क्वेश्चन घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 सिरीज किंवा व्हिडिओ यावर राहील. म्हणजेच काय, जेणेकरून जर का तुम्ही ही मॅरेथॉन लेक्चरचे सगळे लेक्चर प्रॉपर केले तर तुमचा तो ऍक्ट पूर्णपणे व्यवस्थित कंप्लीट होईल. म्हणजे येणाऱ्या एक्झाम मध्ये जर का कशाही पद्धतीचा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो इझिली सॉल्व्ह करता येईल. यासोबतच जर का तुम्हाला या मॅरेथॉन लेक्चर मध्ये जर का चांगले मार्क्स मिळत असतील, म्हणजे आउट ऑफ 15 किती बरोबर येते तुम्ही तशी कमेंट करतच आहात, पण यासोबतच जर का तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे हे जर का तुम्हाला इथे समजतंय, तर आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण 65 टॉपिक वाईज टेस्ट पेपर घेतोय आणि 4 फुल मॉक टेस्ट पेपर घेणार आहोत, यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा बराच फायदा होणार आहे. क्वेश्चन रिपीट राहणार नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. सर क्वेश्चन रिपीट असेल का, तर बिलकुल नाही. क्वेश्चन हे वेगवेगळे असतील, पण जर का तुमचा मॅरेथॉन मध्ये किंवा टेस्ट सिरीज मध्ये जर का अभ्यास व्यवस्थित होत असेल तर नक्कीच 100% येणाऱ्या ATP एक्झाम मध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्टँड करू शकाल. क्लिअर? सो यानंतर म्हणजे आजची जी आपली मॅरेथॉन आहे ती 8 नंबरची आहे. 9, 10, 11 पर्यंत आपण काय करू, लारा कंप्लीट करून टाकू. म्हणजेच लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013 हा पूर्णपणे कंप्लीट करू, जेणेकरून यातला एकही क्वेश्चन कोणत्याही पद्धतीने जर का विचारला तर तो तुम्हाला यायला पाहिजे. इन केस इथे जर का चुकत असेल तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो पुढच्या येणाऱ्या पेपरसाठी. सोबतच आपल्या टेस्ट पेपर मध्ये सुद्धा आपण मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर करत आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला तिथे फायदा होईलच 100%. क्लिअर? सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. काय आहे मित्रांनो? सो फर्स्ट आहे, what is the maximum time limit for completing the social impact assessment SIA study under the act? Okay, 3 month, 6 month, 12 month, 90 days. चला पटकन आन्सर सांगा फास्ट. ओके, आपल्याला 36 सेकंड मध्ये आन्सर द्यायचं आहे. सगळे क्वेश्चन्स बरोबर येतील याची पण तुम्हाला गॅरंटी घेणे आहे की आपले मॅक्झिमम क्वेश्चन्स बरोबर येतील, जेणेकरून तुम्ही कमेंट ज्या वेळेला कराल त्यावेळेला सगळ्यात जास्त माझे मार्क्स असायला पाहिजे एवढी तुमच्या जिद्द ठेवा. ओके, पण फेक मार्क्स टाकू नका. काही लोक एवढे इमानदार आहे, 9 मार्क्स भेटले तर ते सुद्धा 9 क्वेश्चन्स करेक्ट आले ते सुद्धा त्यांनी इमानदारीने टाकले. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने दाखवा. ओके, चला सेक्शन नंबर 4 सबसेक्शन 2 जर का तुम्ही बघितला, ओके, सो सेक्शन नंबर 4 मध्ये जो सबसेक्शन 2 आहे त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट जो कंप्लीट करायचा आहे तो 6 महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट करायचा आहे. म्हणजे मॅक्झिमम टाइम लिमिट जो आहे तो 6 मंथ त्यांनी दिलेला आहे. क्लिअर? म्हणून क्वेश्चन 1 ला बी बरोबर. क्वेश्चन 2, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्पोनंट टू बी स्टडीड अंडर द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट? खालीलपैकी कोणतं कॉम्पोनंट जे आहे ते सोशल इम्पॅक्ट मध्ये आपण बघत नाही किंवा स्टडी करत नाही? लाइवलीहुड ऑफ अफेक्टेड फॅमिलीज, impact of environmental biodiversity only, effect on public infrastructure like roads and drinking water, impact on burial and cremation grounds. चला सिंपल आहे, खूप सिंपल आहे, पटकन सांगा. ओके, सो लेट्स सी मित्रांनो, काय की SIA करताना जर का प्रोजेक्टची कंडिशन बघता EIA सुद्धा इम्पॉर्टंट असतो. ओके, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सुद्धा तुम्हाला सायमल्टेनियसली परफॉर्म करावं लागतं. सो इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटल बायोडायव्हर्सिटी ओनली हा जो पार्ट आहे मित्रांनो तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा आहे. हा पार्ट कोणाचा आहे? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा आहे. अदरवाइज लाइवलीहुड ऑफ अफेक्टेड फॅमिलीज हा कोणाचा आहे? SIA चा पार्ट आहे. इफेक्ट ऑन पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर लाईक रोड, ड्रिंकिंग वॉटर हा सुद्धा कोणाचा पार्ट आहे? तर सोशल इम्पॅक्ट असेसमेंटचा आहे. सोबतच इम्पॅक्ट ऑन बरियल अँड क्रिमेशन ग्राउंड सुद्धा पार्ट कोणाचा आहे?
SIA चा पार्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन काय आहे की नॉट अ कंपोनंट विचारलाय, म्हणून बी ऑप्शन इथे करेक्ट येणार. कारण इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटल बायोडायव्हर्सिटी इट इज द पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. क्लिअर? सो 2 ला बी करेक्ट. थर्ड, who must be consulted during the SIA study as per the act? Only district collector, local NGOs and political representatives, concerned panchayat, municipality or municipal corporation at a village or ward level, contractors and developers of the project. चला सांगा फास्ट. क्वेश्चन नंबर 3. आय होप तुमचे आधीचे दोन्ही करेक्ट आले असतील. ओके, कोणासोबत कन्सल्ट करायचंय SIA करताना किंवा तशा पद्धतीने सेपरेट मीटिंग घेऊन तुम्हाला SIA ची माहिती दिली जाऊ शकते. तर तुम्हालाही माहित आहे की जो काही अफेक्टेड एरिया आहे त्यामध्ये जे काही लोकल ऑथॉरिटी असेल, कन्सर्न पंचायत असू शकते, म्युनिसिपालिटी असू शकते, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍट अ विलेज और वार्ड लेवलवर. ओके, सो ऑब्वियसली ऑप्शन ए सी करेक्ट येणार. येस ऑर नो? सो क्वेश्चन 3 ला सी करेक्ट. तिन्ही क्वेश्चन तुमच्या बरोबर आले असतील. 4. What is the primary purpose of conducting a public hearing under the section 5 of the act? पब्लिक हिअरिंग घेण्यामागचं काय एक रिझन आहे? ओके, SIA च्या अंतर्गत टू अप्रूव्ह द लँड ऍक्विजिशन प्रपोजल, टू कॉम्पेन्सेट द अफेक्टेड फॅमिलीज, टू रेकॉर्ड द व्ह्यूज ऑफ अफेक्टेड फॅमिलीज फॉर इन्क्लुजन इन द SIA रिपोर्ट, टू फायनलाइज द एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. फास्ट. खूप सिंपल आहे. ओके, सो SIA ज्या वेळेला प्रिपेअर केला जातो त्यावेळेला जे काही अफेक्टेड फॅमिलीज आहेत त्यांचं व्ह्यूज किंवा त्यांची रिव्ह्यूज काय आहे या पर्टिक्युलर प्रोजेक्ट बद्दल ते त्यामध्ये इन्क्लूड करण्यासाठी आपण SIA मध्ये तिथले काही जे काही अफेक्टेड फॅमिली आहे त्यांचं म्हणणं ऐकतो. त्यासाठी ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्लिअर? म्हणून क्वेश्चन नंबर 4 ला ऑप्शन सी करेक्ट आहे. 5. What must the government do before conducting a public hearing under the SIA process? What must the government do before conducting a public hearing under the SIA process? Pay advance compensation, give adequate publicity about the date, time and venue, appoint a private developer, issue a rehabilitation package. सिंपल आहे मित्रांनो, खूप सिंपल आहे. बघा काय म्हणतात, व्हॉट मस्ट द गव्हर्नमेंट डू बिफोर कंडक्टिंग अ पब्लिक हिअरिंग. पब्लिक हिअरिंग होण्याआधी सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्या अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने ॲडिक्वेट पब्लिसिटी करणं गरजेचं आहे की बाबा रे या दिवशी या ठिकाणी या वेळेला पब्लिक हिअरिंग होणार आहे, त्यासाठी मॅक्झिमम लोकांनी तिथे प्रेझेंट राहावं अशा पद्धतीची एक ॲडिक्वेट पब्लिसिटी करणं गरजेचं आहे, जेणेकरून मॅक्झिमम लोक त्या हिअरिंग मध्ये भाग घेतील आणि त्यांची रिव्ह्यू या SIA च्या कामी पडतील. त्यामुळे ऑप्शन बी जर तुम्ही बघितलं तर हा करेक्ट ऑप्शन आहे. पे ऍडव्हान्स कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही, ते डिक्लेरेशनच्या वेळेला दिलं जातं किंवा ज्या वेळेला तशा पद्धतीचा अवॉर्ड डिटरमाइन करतात त्यावेळेला कॉम्पेन्सेशन पे केलं जाईल. अपॉइंट अ प्रायव्हेट डेव्हलपर चुकीचा आन्सर आहे. इश्यू अ रिहॅबिलिटेशन पॅकेज बिलकुल नाही, ते कमिशनर ठरवणार. रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट स्कीमच्या अंतर्गत R&R कमिशनर ठरवेल. क्लिअर? म्हणून 5 ला ऑप्शन बी करेक्ट. 6. अकॉर्डिंग टू सेक्शन 6, where must the social impact assessment study and the social impact management plan be made available? Only to the Ministry of Environment and Forest, to the requiring body only, in local language, to panchayat, municipality, district collector and other local offices, only on the website of central government. चला पटकन सांगा. सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. ओके, लोकल लँग्वेज मध्ये पंचायतला, म्युनिसिपालिटीला, डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसला किंवा बाकी लोकल ऑफिसेसला ठेवणं गरजेचं असते. म्हणून क्वेश्चन नंबर 6 ला ऑप्शन सी हा करेक्ट येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 7 काय सांगतो? विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झम्प्ट फ्रॉम द रिक्वायरमेंट ऑफ SIA अंडर दिस ऍक्ट? कोणती कंडिशन एक्झम्पशन दिलं जातं SIA च्या अंतर्गत? ओके,
Project undertaken by private companies, national highway project, urban housing development, irrigation project, where the environmental impact assessment is already required under the another law. सो क्लिअर. सो एक्झम्पशनचा जर तुम्ही सेक्शन बघितला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इरिगेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत एसआय ला एक्झम्पशन दिलं जातं, त्यासाठी वेगळ्या पद्धतीने एसआय अटेम्प्ट केला जातो आणि त्या एसआयच्या अंतर्गत इरिगेशन प्रोजेक्ट हे घेतले जातात. तसंही तुम्ही आपल्या लँड ॲक्विजिशनच्या अंतर्गत जर बघत असेल तर इरिगेशन प्रोजेक्टच्या संदर्भात ज्या वेळेला एखादी जमीन एक्वायर केली जाते त्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन्स ठेवले जातात किंवा तशा पद्धतीने स्पेशल प्रोव्हिजन या ऍक्टच्या अंतर्गत टाकून दिलेले आहेत. क्लिअर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की लारा मध्ये ज्या वेळेला इरिगेशन संदर्भात क्वेश्चन असेल त्यावेळेला त्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स असतात, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सो 7 ला डी करेक्ट. 8 व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013. मेन पर्पज काय आहे? ओके. टू रेग्युलेट द लँड यूज फॉर अ प्रायव्हेट डेव्हलपमेंट साठीच नाही आहे फक्त. टू एन्श्युअर द कॉम्पेन्सेशन फॉर लँड ओनर्स हुज लँड इज ॲक्वायर्ड फॉर अ पब्लिक पर्पज. टू क्रिएट द लँड रजिस्ट्री सिस्टीम टू रेग्युलेट द ॲग्रिकल्चर लँड परचेस. सो हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. टू एन्श्युअर द कॉम्पेन्सेशन फॉर द लँड ओनर्स हुज लँड इज ॲक्वायर्ड फॉर अ पब्लिक पर्पजेस. यासोबत जर का रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट असतं तर ते सुद्धा इथे करेक्ट आलं असतं. क्लिअर. म्हणून 8 ला ऑप्शन बी करेक्ट येणार. ओके. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलंय, नॉट कन्सिडर पब्लिक पर्पज अंडर द लँड ॲक्विजिशन ऍक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड अ पब्लिक पर्पज अंडर द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013. Construction of national highway, acquisition of land for private companies, acquisition for a building, school or hospital, development of government infrastructure. Which of the following is not considered a public purpose? Public purpose साठी खालील पैकी कोणती कंडिशन ही मानली जाणार नाही. ओके. कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल हायवे ऑब्वियसली पब्लिक पर्पज साठी असणार आहे. येस ऑर नो? समजत आहे का? पब्लिक पर्पज साठी. ओके. सो ॲक्विजिशन फॉर बिल्डिंग, स्कूल, हॉस्पिटल हे पब्लिक पर्पज साठी आहे. डेव्हलपमेंट ऑफ गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक पर्पज साठी आहे. पण प्रायव्हेट कंपनी ज्या वेळेला येत असेल तर ती पब्लिक पर्पजेस साठी नाही. त्यामुळे यांनी नॉट म्हणून विचारलंय. पब्लिक पर्पजेस साठी कोणतं नाही तर प्रायव्हेट कंपनी नाही, म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट येणार. क्लिअर. नेक्स्ट. Which of the following is not a parameter for determining compensation according to the section 28 of the Land Acquisition Act 2013? Which of the following is not a parameter for determining compensation? Compensation काढताना ज्या वेळेला कलेक्टर मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन करतो त्या अंतर्गत कॉम्पेन्सेशन डिटरमाइन करताना खालील कोणत्या कंडिशन नुसार ती व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते किंवा कोणत्या गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या जातात. ओके. So market value of land, damage to the crop and stand trees, cost of environmental mitigation, loss of earning due to the acquisition. बघा, मार्केट लँड ऑफ व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड आपण कॅल्क्युलेट करणारच आहे, कारण की त्याच्याच बदल्यात आपल्याला कॉम्पेन्सेशन, रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट स्कीम मध्ये बसायला मिळेल. नेक्स्ट. डॅमेज टू द क्रॉप्स ऍट अ स्टँडिंग ट्रीज ऍट द टाइम ऑफ सर्वे, ऍट द टाइम ऑफ मार्किंग वगैरेच्या वेळेला किंवा फायनल बाउंड्री मार्किंगच्या वेळेला जर का मॅप वगैरे तयार करत असेल तर ऑब्व्हियसली डॅमेजेस होऊ शकतं ट्री किंवा स्टँडिंग क्रॉपचं, तर त्या केसमध्ये सुद्धा कॉम्पेन्सेशन मला मिळायला पाहिजे. कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंटल मिटिगेशन, इट इज द पार्ट ऑफ EIA. ओके. सो इट इज द पार्ट ऑफ EIA. सो हा काय आपल्या या कंडिशन मध्ये येणार नाही. त्यामुळे ऑप्शन सी हे करेक्ट येणार, कारण की त्यांनी नॉट विचारलंय म्हणून. ओके. नेक्स्ट. अंडर द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013, who is responsible for conducting social impact assessment, SIA? The collector, the planning authority, appropriate government, the requiring body. चला सांगा.
कोण रिस्पॉन्सिबल असेल SIA करण्यासाठी? ओके, सो लेट्स सी. लक्षात ठेवायचं, द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. जो कोणता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असेल ते रिस्पॉन्सिबल असेल SIA करण्यासाठी. बरेचशा लोकांच्या डोक्यात कलेक्टर आला होता असेल, तर कलेक्टर हे ऑप्शन नाही आहे. क्लिअर? कलेक्टर त्या SIA वर स्वतःचं मत मांडू शकतो किंवा सजेशन देऊ शकतो. ओके, पण तशा पद्धतीने तो रिस्पॉन्सिबल राहणार नाही. म्हणून द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. क्लिअर? नेक्स्ट. Which of the following is not a condition under which land acquisition proceedings shall be deemed to have a lapse as per the section 24 of the Land Acquisition Act 2013? Not ची condition विचारली. Which of the following is not a condition under which land acquisition proceeding shall be deemed to have lapsed? If an award has been made but compensation has not been paid. Okay, बघा काय होणार, काय म्हणतात, खालीलपैकी कोणती कंडिशन आहे की विच लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग्स शॅल बी डीम टू हॅव लॅप्स. कोणती कंडिशन जी नाही आहे, जी लॅप्स होणार नाही, त्या केसमध्ये त्यांनी आन्सर विचारलाय. सो इफ अन अवॉर्ड हॅज बीन मेड बट कॉम्पेन्सेशन हॅज नॉट पेड. अवॉर्ड दिलेला आहे पण कॉम्पेन्सेशन कोणत्याही पद्धतीने पेड केलेलं नाही. अवॉर्ड ठरलेला आहे पण कॉम्पेन्सेशन दिलं नाही. क्लिअर? चालेल का? म्हणजे जे काही लँड ॲक्विजिशनची प्रोसिडिंग आहे ती इथे लॅप्स होणार. इफ अ फिजिकल पोझिशन ऑफ द लँड हॅज नॉट बीन टेकन. जर का फिजिकल पोझिशन घेतलंच नाही, म्हणजे ॲक्विजिशन झालं किंवा तुम्हाला तशा पद्धतीने अवॉर्ड पण दिला गेलाय पण फिजिकल ॲक्विजिशन नाही झालं, त्याही केसमध्ये ते लॅप्स होण्याचे चान्सेस आहे. किंवा 1894 च्या अंतर्गत जर झालं असेल तर 2013 च्या अंतर्गत तो व्यक्ती किंवा तो लँड ओनर किंवा अफेक्टेड पर्सन तशा पद्धतीने दावा करू शकतो. इफ द लँड इज बिंग एक्वायर्ड फॉर अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट, इफ अन अवॉर्ड हॅज बीन मेड 5 years और मोर बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. इथे पण लॅप्स होऊ शकतो, इथे पण लॅप्स होऊ शकतो, इथे पण लॅप्स होऊ शकतो. थर्ड केस आहे मित्रांनो अशी की जिथे लॅप्स होणार नाही, की द लँड इज बिंग एक्वायर्ड फॉर अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट. या केसमध्ये डिरेक्टली लँड जाईल आणि त्यांनी कोणत्याही पद्धतीची त्याची कंडिशन इथे दाखवली नाही, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. इथे जर बघितले तिन्ही केसमध्ये ए, बी आणि डी मध्ये, तर कंडिशन लॅप्स होणार. क्लिअर? म्हणून 12 ला सी करेक्ट. व्हॉट इज द मॅक्सिमम टाइम लिमिट विदिन विच द कलेक्टर मस्ट मेक अन अवॉर्ड आफ्टर द पब्लिकेशन ऑफ द डिक्लेरेशन अंडर द सेक्शन 90? किती महिन्यात त्याने अवॉर्ड द्यायला पाहिजे? ओके, ओके. सो करेक्ट आन्सर काय येणार? बी, 12 मंथ्स मध्ये. हा, लक्षात ठेवायचंय. किती? 12 मंथ्स मध्ये. 14. Which of the following is not included in the list of factors to be considered by the collector when determining the amount of compensation for land acquisition under the section 28? Which of the following is not included in the list of factor to be considered by the collector when determining the amount of compensation for a land acquisition under the 28? Market value of the land, standing or damage to the standing crops and trees, cost relating to the affected families, impact on the environment. मला वाटतं रिपीट झालेला क्वेश्चन आहे, बरोबर आहे. सो ऑब्वियसली एन्व्हायरमेंटची कंडिशन इथे येणार नाही, हे EIA च्या अंतर्गत येतात, म्हणून 14 ला डी करेक्ट येणार. आधी पण झालेला आहे, रिपीट झालाय. 15. Under which section, under the section 29 of the Land Acquisition Act 2013, the collector may require the assistance of expert for which of the following purpose? Okay, to determine the market value of land, to assess the social impact of land acquisition, to calculate the number of affected families, to decide the date of land acquisition. बघा, इथे पण त्याला असिस्टंटची गरज पडणार नाही, इथे पण नाही, आणि टू असेस द सोशल इम्पॅक्ट इथे पण नाही. ओके,
ज्या वेळेला कलेक्टर काय करतो की मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन करतो, त्या केसमध्ये जो कोणी ऍग्रिकल्चर एक्सपर्ट असेल त्याचं असिस्टन्स त्याला घ्यावं लागेल, किंवा त्या केसमध्ये तो त्याच्यासोबत कन्सल्ट करेल आणि त्यानंतरच त्या पद्धतीने त्या लँडची एक मार्केट व्हॅल्यू ठरवल्या जाईल. त्यामुळे डिटरमाइन द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड हे ऑप्शन करेक्ट आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. आय होप मित्रांनो तुमचे आउट ऑफ आउट करेक्ट आले असतील. जर आले नसेल तर ज्यामध्ये तुमच्या चुका झाल्या किंवा ज्या सेक्शन्स मध्ये चुका झाल्या ते एकदा तुम्ही वाचून घ्या आणि होप सो की तुम्ही सगळे लोक कमेंट करालच. क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या पुढच्या लाराच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नवीन क्वेश्चन ऍड करणार आहोत. थोडे टफ क्वेश्चन राहतील. क्लिअर? आजच्या पण व्हिडिओमध्ये काही टफ होते, काही इझी होते, दोन्हीही मिळून आपण हा व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे. पुढच्या पण व्हिडिओमध्ये तसंच आपण बघूया. क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.